ते दाखव रे. असं सुद्धा म्हटलं की आता या कोराच होऊन द्या ना. आता मग लोक आहेत ना ते मग तो संग बोलले नाही ना. दोघ जण बोलते ती अटक झालेली. मंत्री येणार आहे. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे होऊ द्या का. शिवराज चव्हाण नाही का. केंद्रीय मंत्री आपलं काय नाव आहे कृषी मंत्री. हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. मग चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा काय झालं एवढं. नाही तेच कार्यक्रमात होती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे आम्ही जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का. हा झालं बोल. आणि दुसरी गोष्ट आंतरवाली मधून 2-4 जण गेले बरं का भेटायला. ते बी बोलणं झालं पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे आता अंतरवालीचं. हा मग 2-4 जण गेले आज नाही काल गेलते काय. हो ह्यो विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोललं हेच मनाने गेले ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असंच मोगम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी. ऐका ना मला एवढं बोललं मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलतात आम्हाला भरोसा तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव बी कुठं प्रूफ नाही. ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं प्रूफ होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले कामात तुम्हाला सहकार्य केलं. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री ते लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला. हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्याला म्हणलं शुक्रवार बरं पस्तर करा. ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका. नेक्स्ट त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. आणि रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब जाऊ झाली. कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का हा हे मग आता जाणारच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येतं 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे पेमेंट साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार आहे. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पासून 100% होते. आता किती देतो म्हणले बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा चल मग मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा. मला बाद झाली बाबा मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तरी टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमात. कार्यक्रमात मी लय बेजारी त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमचं कामा नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं शुक्रवारी पेमेंट बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव मला आवाज बोलतो ते अमोलराव म्हणते तुम्ही या स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणले कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर साहेबांना त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ.
आपण कोणाला आणि ते मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार नाही. आणि त्याला बी संपणार नाही म्हणले. मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. ते तुम्ही तुमचं कसं करा म्हणा, ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं ना, आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा, विषय संपला. हा नाही बरोबर ते आपल्याला काय करेल. त्याला जास्त मागत नाही, आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2, तुम्हाला मी 50 देत, त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानंतर तुम्ही इथं राहिले, त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. हा काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन, तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही ठरत आता, काय टेन्शन घेऊ म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही ठरत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय राहिले तुझं मला हा पण त्यांना म्हणा खुश करा ना, तुम्ही खुश झाले. पण आम्ही 3-4 जण बरं का आता. ते उद्या आहे का आपल्याला परत नाव सकट येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या. हा उद्या कसं जाईल मग? कोण पण त्यांच्याकडे काहीच नाही. मग बोलणं झालं म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही, नसते भुसकाटात गोळ्या हारा लागली. ठीक आहे. 14 जण कोण पण काल बी गेलते का? हा माहिती काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना. काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे? काय आपण नाहीच ना त्यांच्याकडे. जा, तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं, जरी म्हणले तर काय जात तिकडं. आपल्याला काय करा कोणी का असणार. हा मग आपल्याकडे जे ते कोणाकडेच नाही ना. हा ते म्हणले जे तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून वगैरे? तसं काहीच विषय नाही म्हणा. नाही का? हा मग ते आपल्याला आहे का काय असतं 63, 60, 64 काय असतं सर द्यावं लागतं बरं का? सगळं देऊन त्यांना. आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा, आपण त्या चेक बी करणार डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल. ते मशीन घेऊन या तुम्ही. तसं काय हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं. हा माझे 1.5 मोजीले बाकीचे तुमचा आवाज देऊन करून. चालतं काय अडचण नाही. हो आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही कळत नाही त्याला. हो ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आणि कोण संभाषण करते? हे 2 आरोपी, ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत, हे 2 आरोपी हे करतात ते की ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी द्या.